आठवण केली, एकंदरीत काय भावना होत्या, आपल्या अपेक्षा काय या सगळ्या घटनेवर? राज्य सरकारने कशा नियमात बदल केले पाहिजे असं वाटलं? मालेगाव मध्ये 3 वर्षाची चिमुकलीवर शारीरिक अत्याचार करून तिच्या मारण्यात आलेला आहे, त्याचा मी खूप खंत वाटते। आणि आज महाराष्ट्र आपला कुठे चाललाय हे मंत्री संत्री आमदार लोक शासन प्रशासन कुठे चाललाय, काय करत आहे ते आपल्याला कळत नाही। आणि आज खूप मोठा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या समोर। आणि जसे मी तळागाळामध्ये काम करताना बघितलेला आहे, काल पण तुळजापूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की जे बीजेपीने एक ड्रग्ज माफियाला जे विनोद गंगवणे आहे त्यांना ते तिकीट दिली आहे नगराध्यक्षची, ते जे ड्रग्ज माफिया आहे त्यांना तिकीट देतोय। आणि तळागाळामध्ये काम करताना मी बघितलेलं आहे की जसे ये मुलगीची जे हत्या झाली आणि एक 24 वर्षाचे मुलगीने त्याच्यावरती शारीरिक अत्याचार करून तिचा मर्डर केला, कशा केला, होश मध्ये होता की बेहोश मध्ये होता, दारू पिऊन केला, काय केला, नशेची गोळी खाऊन केला। आज महाराष्ट्रामध्ये सरकारला मी खूप एक कसे सरकार चालली, कसं शासन प्रशासन काम करत आहे खालची पातळीवर जाऊन। क्योंकि आज तळागाळामध्ये काम करताना मी बघितलेलं आहे की 90% जे बलात्कार आहे, जे छोटी चिमुकलीवरती जे अन्याय अत्याचार होत आहे ते कुठे ना कुठे 100% नशेमध्ये होत आहे। त्याच्यासाठी आपल्याला जळापर्यंत पोहोचण्याची गरज आहे। आज तुम्ही एक दिवसामध्ये तुम्ही नोटबंदी करू शकता, एक दिवसामध्ये तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये पुरी संचारबंदी करू शकता, पण एक व्यक्तीला तुम्ही फाशीची सजा देऊ शकत नाही, दारू बंदी करू शकत नाही। हे नकली दारूचे कारखाने, खोटाडी दारू कोणाचे आहे, हे सगळे कारखाने कोणाचे बोलण्यावर चालत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, हे सगळे गोष्टी पर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल, तरी अशी छोटी चिमुकलीला न्याय मिळेल। नाही तो असंच आज खूप काही अशी चिमुकलीवरती अन्याय अत्याचार झालेला आहे, पुढे पण होत राहणार आहे। क्योंकि हे नशेमुळे जास्त होत चाललाय, हे तळागाळामध्ये जाऊन मी स्वतःच्या डोळ्यातून बघितलेलं आहे। ऐका, जे माझ्या बीड मध्ये जे आपला ढाकणे, काय नाव होतं त्यांच्या, यश डाका एक पत्रकारचा मुलगा होता, त्याच्या दिन दहाड़े सड़क वरती मर्डर ऐसे पूरी तरीके से मर्डर करण्यात आलेला आहे। 1 महिना झालेला आहे। ज्या दिवशी त्यांच्या संतावनासाठी मी देणे गेली त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता, 18वा दिवस होता त्यांचा। तो पत्रकारांना मी हात जोडून कडकडीची विनंती करते, धनंजय मुंडे महाराष्ट्राचा मुद्दा नाहीच आहे, जे चिमुकली आहे ना ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे ते मुद्दा आहे महाराष्ट्राचा। ते यश डाका जे आहे ना ते मुद्दा आहे, त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे। आणि कुठे ना कुठे घाणेरड्या राजकारणी लोकांना घरामध्ये बसवायचं आहे। धनंजय मुंडे मुद्दा नाहीये, तो घरामध्ये बसलेला होता आणि स्वराज्य शक्ती सेना पक्ष जे आपला आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला नवीन लोकांना संधी देऊन अशी चिमुकलीला न्याय दिलवायचा आहे, यश डाकाला न्याय दिलवायचा आहे। आज यश डाकाचा मुद्दा कुठेही दिसत नाही, कशाला दिसत नाही, क्योंकि ते एक पत्रकारचा मुलगा है, कोणी मंत्री संत्री त्याच्यामध्ये तो उसके किसी मंत्री के कपड़े नहीं निकल रहे उसमें, इसके लिए नहीं। तो आप लोग पत्रकार हैं तो सही न्यूज लगाइए, सही बात बताइए। जो व्यक्ति जो बात करने आया, आज मैं बच्ची के लिए आई हूँ, तुम्ही त्याच्याबद्दल विचारा, आणखीन काही नाही। ये जे बीजेपी सरकार आहे, पूर्ण महाराष्ट्र जे बीजेपीमय हो रहा है, पूर्ण भारत जे बीजेपीमय हो रहा है आणि सगळे भ्रष्ट लोकांना पुढाकार देण्याचा जे काम करत आहे आज बीजेपी, त्याचा मी खूप निषेध करते। आणि महिला आयोग की अध्यक्ष पण असक्षम आहे, कार्यकाळ संपलेला आहे, असक्षम महिला आयोगामध्ये महिला बसवलेली आहे, त्याचा पण आम्ही निषेध करतोय। आणि जे सरकार आहे ते लेख लाडकी बहिणीला तुम्ही 1500 रुपये देऊ नका, ते 1500 रुपये तुमच्या घरामध्ये ठेवा आणि संरक्षण द्या, अगोदर मी हेच मागणी करते।
नाही, गरज नाही. अगोदर सांगितलं कोणी मंत्री संत्री आला त्यांच्यासाठी जगे नाहीच आहे. नवीन लोकांना संधी आहे. हात जोडून पेड पडून कडकडीची विनंती आहे, नवीन लोक या. त्रास झाला ते लोक तुमच्याकडे आले, तुम्ही त्यांना घेणार? हा, त्रास झालेले लोक त्यांना आम्ही देणार. मुंडे पीडित ऐका प्लीज, आता आपण मुंडे सोडा, ते सोडून की मोर्चा होता, न्यायालयात नागरिकांचा उद्रेक एवढा झाला की न्यायालयात नागरिकांनी प्रवेश केला. आज न्यायव्यवस्थेवर त्यांचा विश्वास राहिलेला नाहीये. तर काय बोलाल यावेळेस की आपली कायद्यामध्ये पण बदल झाले पाहिजे, या बलात्काराच्या घटना असतील, पोस्कोचे गुन्हे दाखल वगैरे फास्ट ट्रॅक मध्ये लवकरात लवकर न्याय मिळवायची काय व्यवस्था कायद्यामध्ये केली गेली पाहिजे? महिलांच्यासाठी जे कायदे आहे, खूप कायदे आहे, पण त्याच्यावरती कोणीही काम करत नाही. पोलीस प्रशासन, शासन काहीही काम करत नाही. त्याच्यासाठी खूप जे कायदे आहे त्यांच्यावरती अंमलबजावणी व्हायला पाहिजे. आणि नाही तर जसं तुम्ही आज सांगितलं की कोर्टामध्ये लोकांनी अंदर घुसले, तसंच आज जे आपले महाराष्ट्रामध्ये नेपाळमध्ये ना, जसे नेपाळमध्ये झाला, तो आज मतलब असंच जरी होत राहिला तो आज महाराष्ट्रामध्ये नेपाळ सारखी घटना होणं शक्य नाही, हे 100% होणार आहे. कशाला इतका मोठा अन्याय अत्याचार केला त्या व्यक्तीने? आणि आज मी एकच बोलते, फाशीची सजा तो भेटलीच पाहिजे. आणि आज असे हरामखोर लोक बलात्कार करून एक 3-4 वर्षाची मुलीवर बलात्कार करून आज जेलमध्ये जाऊन हराम की रोटी तोडणार आहे, हराम के तुकडे तोडणार आहे. ते कोणाचे पैशाचे? आमचे पैशाचे, तुमचे पैशाचे, जनताचे पैशाचे. आणि हरामची रोटी तोडण्यासाठी ते लोकांना जेलमध्ये टाकता. कशाला जेलमध्ये टाकता? तुम्ही सरकार जरी असक्षम आहे सजा देण्यामध्ये, तो लोकांचे हवाले करा. तुम्ही असक्षम आहे, चालू द्या, पण लोकांचे हवाले तुम्ही करा, नाही तो आम्ही असं चालू देणार नाही. राजीनामा होणार पण नाही, क्योंकि असे एक नोच के खाणारे लोक बसलेले आहे आज राजकारण मध्ये. आणि जे वाईट गोष्टीला प्रवृत्त करणारे, तेच मी सांगितलं ना की आज तुळजापूरमध्ये विनोद गंगवणे तिकीट दिलेला आहे. कसं दिलेला? एक ड्रग्स माफिया जे जेलमध्ये होता ड्रग्स प्रकरणामध्ये, आणि तो बाहेर त्यांना बेलवरती काढला, जामीनवरती आहे, त्यांना तुम्ही तिकीट देतोय नगर अध्यक्षची. कुठे चाललाय? घराणेशाही नाही करायच्या, पण 6 लोकांना तुम्ही देताय. महिला आयोग काय त्याच्यावर तोंड उघडत नाही. आणि मी स्वतः बघितलेलं आहे, कमी ते कमी 90% जे महिलांवरती, मुलींवरती अत्याचार, लैंगिक अत्याचार होत आहे, ते कुठे ना कुठे नशेमध्ये होत आहे. असे होशमध्ये कोणी असं करू शकत नाही, हे पण मला खात्री आहे. त्याच्यासाठी हे जे राजकारणी लोकांचे दारूचे कारखाने आणि जे कला केंद्र हे सगळे चालू आहे, ते अगोदर तुम्ही बंद करा, नंतर अरे विकासाची गोष्ट करा ना. आता मी आल्या बघितलेला आहे, रस्ते नाही, खड्डे पूर्ण धूळचं साम्राज्य पसरलेलं आहे मालेगाव मध्ये. अरे कुठे चालले? आज मंत्रीजी आपले इकडचे आहे. मंत्रीजीला मी विचारते, कसं तुम्ही आज युवा लोकांना तुम्ही काय ट्रेन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुमचा पक्ष उमेदवार देणार आहे? स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून येणारी निवडणूकमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका में पूर्ण ताकदीने ये स्वराज्य शक्ती सेना पक्ष उमेदवार देणार आहे. आणि कशासाठी? आज मला पण कशासाठी हे पक्ष काढावा लागला, क्योंकि ज्या वेळे माझ्यावरती पण 3-3 वेळा मला जेलमध्ये टाकलं गेला, त्यावेळे पण तसंच होतं ना. आज महिलांना न्याय कुठेही भेटत नाही, त्याच्यासाठी हे पक्ष काढलेला. कुठे ना कुठे तरी आपल्याला एक नवीन पर्याय द्यायचा. पर्याय जरी आपण दिला तर 100% असे घाणेरडे लोक घरामध्ये आपण बसल्याशिवाय शांत बसणार नाही.